हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज आपण खूप महत्वाचा, प्रत्येकाला गरज असलेला, अगदी आपले लाडके विषयाबद्दल बोलू. हे बघा, आनंद, सुख हे प्रत्येकाला पाहिजे असते आणि आपलं कर्तव्य आहे आपलं घर कायम आनंदी आणि सुखी ठेवायचं. आणि मला तर वाटते घर आनंदी आणि सुखी ठेवणे होममेकरचा, गृहिणीचा, आता ती नोकरी करणारी असू देत, घरात फक्त हाऊसहोल्ड काम करत असेल, तिचा वाटा हा सिंहाचा वाटा आहे. ते आज आपण ह्या विषयावर थोडंसं बोलूया. आता पहिली गोष्ट म्हणजे घरातले होममेकरला आपण लक्ष्मी म्हणतो. त्यामुळे त्या लक्ष्मीनं कसं राहायला पाहिजे? प्रेझेंटेबल राहायला पाहिजे. नाही ते काय सगळे सुरकुतलेले कपडे, केस सगळे असे उठलेले, नीट विसरलेले नाहीत, असं अवतार असतात बघा. काय काय तुम्ही बघितलं असेल, मी बघितलेलं बोलते. तुम्हाला माहित आहे माझे व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी किंवा सर्व गोष्टी मी बघितलेल्या, अनुभवलेल्या असतात. त्यामुळे असं असता कामा नये. म्हणजे आपण व्यवस्थित घरात असलो तरी स्वच्छ नीटनेटके कपडे, आपण व्यवस्थित आपले केस विसरलेले व्यवस्थित सगळा राहायला पाहिजे. म्हणजे कोणालाही बघितला की प्रेझेंटेबल वाटायला पाहिजे. हे झालं दिसण्यावरनं. आता दुसरं येते बोलणं. आपलं बोलणं कसं असायला पाहिजे? आपलं बोलणं गोड असायला पाहिजे. नाही ते काही लोक आपण बघितलेत, घरात केव्हाही आरडाओरडा, दुसऱ्यावर चिडणं, मुलांवर चिडणं, एवढा मोठा आवाज, अगदी कर्कश, असं करायचं का? नाही. बोलताना गोड बोला ना. काय हवे बाळा तुला हे विचारा ना. त्यामुळे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. घरात कायम अगदी गोड आपलं बोलणं असायला पाहिजे. आणि आपण ऐकलेलं आहे, जिथे गोड बोलतो, शांतता आहे, तिथेच लक्ष्मी नांदते. आता हे झालं दिसण्यावरचं आणि बोलण्यावरचं. तिसरं, आपलं ॲटिट्यूड कसा असायला पाहिजे. हे का म्हणजे ॲटिट्यूड म्हणजे माइंडसेट म्हणा, मूड म्हणा. हा तुमचा माइंडसेट, मूड हे सगळं का नाही तर एक टाईपचं वातावरण निर्मिती करते. आता ह्या वातावरण निर्मितीमुळे काय होते हे बघा. आपल्याला कुठे गेलं की आपल्याला वाटते तिथे थांबावं, जरा बोलावं, गप्पा माराव्या. आणि एखाद्या ठिकाणी गेलं की असंही वाटत असेल आपल्याला, नको बाबा इथून एकदा कधी बाहेर पडतो, असं झालेलं आहे. असं त्यामुळे आपण वातावरण घरातला कायम पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे. सारखं दुसऱ्याला हाडून पाडून बोलायचं, काही वाटेल तसं बोलायचं, असं केलं की कसं बरं वाटेल का? तुमच्या घरी आलेले माणसाला सुद्धा तुम्ही निगेटिव्हली, हे तुझं काय, हे अमुक आहे, तसं आहे बोललात की बरं वाटेल का? त्याला परत येईल का तो? नाहीये. त्यामुळे आपण पॉझिटिव्ह आउटलुक ठेवायचा, आपला माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवायचा. फक्त लोकांसाठी नव्हे, स्वतःसाठी सुद्धा.
आणि कोणालाही दुसऱ्याशी कंपेअर करायचं नाही. नाही ते आपल्या मैत्रिणीचा तिचा नवरा बघा कसं काय करतो, नवऱ्याला म्हणता, मुलांना दुसऱ्यांशी कंपेअर करता नाही. बिलकुल असं काही करायचं नाही. कोणाचंही कोणाशी कंपॅरिझन करायचं नाही. कंपॅरिझन तुम्हाला करायचं आहे ना, तुमचं तुमच्याशी करा. काल मी हे बनवलेलं होतं त्याच्यापेक्षा आजचं माझं चांगलं झालंय का हे बघा. त्याच्याशिवाय कोणालाही कंपेअर करू नका. आणि पुढचं कौतुक करायला शिका. अहो गोड शब्द बोललेले का नाही लोकांना आवडतात, तुम्हालाही आवडतात. लोकांनी तुमच्याबद्दल कसं बोललेलं आवडते हे विचार करा. त्यामुळे कोणाचंही चांगल्या गोष्टींचं कौतुक करायला शिका. आणि इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा, गिव्ह रेस्पेक्ट टेक रेस्पेक्ट. म्हणजे आपण लोकांशी कसं वागतो तसंच आपल्याला परत येत असते. आणि एक महत्वाचं पुढचं टिप आहे. बऱ्याच मुलींचं बघितले मी, सासरी आल्यावर, लग्न करून आल्यावर सारखं सासरचे लोकांना नावं ठेवायची. तर सासूला असेल, सासऱ्यांना असेल, दिराला असेल, नंदेला असेल. तिथे असलं तरी नवऱ्याशी बोलायचं, तुमची आई बघा असं आहे तसं आहे. किंवा माहेरी गेलं तरी नावं ठेवत बसायचं. हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. एक तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या घरी पण तुमची वहिनी वगैरे आलेली असते ना, तिनं असं वागलं की चालेल का तुमच्या आई बाबांशी? त्यामुळे कधीच सासरचे लोकांना नावं ठेवू नका. एक म्हणजे तुम्हाला त्या घरात राहायचं असते आणि तुम्ही त्यांना नावं ठेवलीत, कुठेही तुमच्याकडे असेल, माहेरी गेल्यावर असेल, काय होते माहितीये का, नंतर लोक तुम्हालाच नावं ठेवतात. लोक म्हणतात ते सगळ्यांना नावं ठेवतीस, तू काय करतीस, तुझं काय आहे? त्यामुळे कोणालाही नावं ठेवू नका. बऱ्याच मुलींचं बघितले मी, सासरी आल्यावर बाकी काही करत नाही, त्या स्वतःकडे बघत नाहीये, दुसऱ्याला नावं ठेवायचं चालू असते. त्यामुळे तुम्ही स्वतःकडे बघा, स्वतःला काही इम्प्रूव्हमेंट करता येईल का बघा आणि स्वतःला बिझी ठेवा. स्वतःला बिझी ठेवलं का नाही, नको त्या गोष्टी काही आपले डोक्यात येत नाही. आणि पॉझिटिव्ह माइंडसेट, स्किल काही डेव्हलप करा, नवीन काहीतरी शिकत जावा, सेल्फ एनालिसिस करा. सेल्फ एनालिसिस म्हणजे स्वतःबद्दल, हो मी असं वागते, हे बरोबर आहे का, स्वतःबद्दल हे करा. टाइम मॅनेजमेंट करा. टाइम मॅनेजमेंट म्हणजे कशासाठी, नाही ते मला हे नाही, वेळ नाही मिळत, त्याला वेळ मिळत नाही. अहो सगळ्यांना 24 तासच असतात, मग आपल्याला का जमत नाहीये? मग आपण कुठेतरी आपला वेळ वाया घालवतो. त्यामुळे टाइम मॅनेज करायला शिका आणि स्वतःसाठी काम करा. लोकांसाठी करण्यापेक्षा, का माहितीये का, आपण इमोशनली भयंकर बॅगेज, ओझं घेऊन असतो. आता एखादा डोंगर चढायचा आहे, तुम्हाला मी 25 किलोचं पोतं घेऊन चढ म्हटलं, सोपं जाईल? नाही. तर पोतेशिवाय तुम्हाला चढायला सांगितलं की इझिली तुम्ही चढू शकता.
इन द सेम वे आपण मनात कायम 10 वर्षापूर्वीच तेव्हा मला ही असं म्हणाली होती, तो असं म्हणाला होता, असला डोक्यातला सगळा काढून टाका. कालचं सगळं विसरा, फक्त आजचे दिवसात जगत राहावा. त्यामुळे सगळा ओझं काढून टाका. तुमचे कामावर फोकस करा. काहीतरी नवीन शिकत जावा. एवढा सगळं केलात का नाही, तुम्ही तुमचं घर, तुमचं कुटुंब सगळं आनंदी आणि सुखी ठेवू शकता. त्यापासून आपण प्रयत्न करायचे ना. अच्छा, हॅव ए गुड डे.